आम्ही जे लहानाचे मोठे झालो, मी आणि माझी बहीण, त्याचं पूर्ण श्रेय ना माझ्या आईला चाळीवरती चाळीला. आहे. ती आई आहे, ती तिच्या मुलींना मोठं करणारच आहे. बरोबर. पण ती सकाळी जायची कुलाब्याला, ससून टॉकला जी काम करायला तिने सुरुवात केलं होतं, ती बिचारी संध्याकाळी रात्री वगैरे यायची तिकडनं हम्म, कामावरून. हम्म, अख्खा दिवस चाळीतल्या माणसांनी सांभाळला. आम्हाला लहानाचं मोठं केलं ते मराठी माणसांनी. हम्म. आज जे माझी बहीण किंवा मी, आमच्यामध्ये जी मराठी संस्कृती दिसते किंवा गुजराती आणि मुसलमान हे कुठूनच आम्हाला दिसत नाहीच. नाही, हो, हो. कोणाला दिसत नाही, आमच्यामध्ये ते नाहीच आहे. तर ते फक्त ह्या चाळीतल्या लोकांमुळे झालंय. हम्म. आणि अशी लोक मिळणं आयुष्यात खूप खरं खूप तर खूप कठीण आहे, म्हणजे खूप कठीण आहे. कठीण आहे. तुला माहितीये म्हणूनच ना सगळ्यांना असं वाटतं की चाळीतून असं मोठं म्हणजे घरात जावं, किंवा मलाही वाटतं, नाही असं नाही, ते घर पुरत नाही म्हणून. हम्म. पण मला ना खूप कठीणही वाटतंय की आम्ही ना कसे जाणार, गेलो तरी आम्हाला ती फार कठीण जाणार कठीण आहे. असतं कारण ब्लॉक सिस्टीम आणि मोठ्या घरांमध्ये आत्ता तुमची पण माझी कोणी बघतही नाही बघत आहे. बाजूच्या घरात काय झालंय. आत्ता पण मी जे रिहर्सलला वगैरे येते किंवा आईला जे सोडून जाते, ते माझ्या चाळीच्या माणसांच्या जीवावर सोडून येते. बरोबर. असं झालंय माझं लहानपण. पण मराठी शाळेत शिक्षण हे ते. हम्म. आमचं शिक्षण पण कुठे, गिरगाव मध्येच शिक्षण झालं हा, ना तुझं. आर्यन शाळेत. म्हणजे ओके. ज्या शाळेत भरत दाभोळकर म्हणा, किंवा मला वाटतं ऍडव्होकेट उज्ज्वल निकम पण आमच्याच शाळेतले. अच्छा. उषा नाडकर्णी आऊ ओ. त्या शाळेत. आणि भूषण कॉलेज. कडू. कॉलेज कॉलेज माझं सिद्धार्थ. सिद्धार्थ कॉलेज. सिद्धार्थ ओके. कॉलेजची. हम्म. कॉलेज मधून सुरुवात झाली. आणि नेमकी एकतर मला ना तू उत्तम इतकी डान्स करतेस तर मला असं वाटलं की आधी तुला हा प्रश्न करावा की आधी ऍक्टिंग सुरू झाली की आधी डान्स सुरू झाला आणि डान्सचं शिक्षण प्रॉपर घेतलेस कारण जे नाचतेस ते पाहून असं वाटतं की हिने काहीतरी हे शिकलेलं आहे म्हणजे इतक्या बिट्सने तू नाचतेस. तर मला त्याच्याविषयी सांगशील की सुरुवात ही नेमकी बालपणातच कळलं होतं हे बाळकडू तिथेच मिळालं आणि ते कसं काय म्हणजे कसं जुळून आलं. कसं तुला सांगते मी, एक तर मी गिरगावातल्या चाळीत राहणारी पोरगी आहे. तर आमच्या इथे कच्ची नावाचा प्रकार आहे. हम्म. म्हणजे काही सण असेल तर कच्ची वाजवतात, बरोबर की नाही. हा. तर त्यात नाचून नाचून त्यानंतर सत्यनारायणच्या पूजेला हम्म. कार्यक्रम आहे, त्यात भूषण कडू आणि मी नाचायचो, डान्स बिन्स अच्छा करायचो. भूषण पण तिथलाच. भूषण माझ्याच चाळीतला. हो. म्हणजे माझं जे घर आहे त्याच्या वरचं घर भूषणचं आहे. अच्छा. हा म्हणजे अजूनही की आता 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 नाही, आता नाही तो आता तो शिफ्ट झाला, भांडुपला तिथे. कुठेतरी असतो. हा. तर म्हणजे माझा जन्म त्याच्या समोरचा झाला, म्हणजे त्याच्या समोर झालेला. मला लहानपणी असं उचलून वगैरे ओ. खेळलाय वगैरे तो असं. तो माझ्यापेक्षा मोठा 8-9 वर्षांनी. तर मी आणि भूषण आम्ही दोघेही, लग्न असेल, सत्यनारायणची पूजा असेल, काही असेल, होळी असेल, तर आमच्याकडे कच्ची असतेच गिरगावात, अजूनही गिरगावात हम्म. कच्चीच. हम्म. तर त्याच्यात नाचून नाचून मी कुठेही शिकले नाहीये. मला आठवते मी 3.5-4 वर्षांची होते, हम्म. त्याला अप्पू राजा म्हणून सिनेमा आला होता हो. कमल हसनचा. कमल हसन. त्यातलं गाणं होतं, आया हे राजा आया लोगो हे रे लोगो. राजा. म्हणजे तो रेकॉर्ड आतापर्यंत कोणी तोडला नाही, हे तू भूषण कडूला पण विचारू शकतेस. मी हम्म. लहान होते, 3.5-4 वर्षांची होते त्यावेळेला, आणि माझा डान्स बसवला होता. आणि ते वाघाचे सगळे कपडे वगैरे घातले होते, शेपूट वगैरे सगळं. हा. आणि ना मी झोपले, कारण माझा डान्स आहे ना यायला 3:30-4 वाजले पहाटे. हम्म. मी झोपेत नाचले, आणि त्या त्या डान्सला ना 9 वेळा वन्स मोर आला होता, 9 वेळा. आणि इमॅजिन कर, त्यावेळेला मी आत्ता 42 वर्षांची आहे, म्हणजे त्यावेळेला 4 वर्ष, म्हणजे 38 वर्षांपूर्वीचं हे. त्यावेळेला मला 7,000 रुपये बक्षीस मिळालं होतं. ओ. त्यावेळेला म्हणजे त्यावेळेला खूप म्हणजे झाले जेव्हा 7,000 म्हणजे. त्यावेळेला लोक किती द्यायचे, खुश झाल्यावरती, अरे लहान पोरग आहे, 5 रुपये, 10 रुपये, 11 रुपये, 7,000. आणि त्यावेळेला राजू म्हात्रेंची केबल होती. हम्म. हम्म. केबल त्यावेळेला सुरू झाले होते, नवीन नवीन केबल. हम्म. तर ते माहिती आहे ना, ते शूटिंग करायचे त्या हम्म. कार्यक्रमाचे, सत्यनारायणची पूजा. आणि आमच्या वाडीतली सत्यनारायणची पूजा म्हणजे कुठून कुठून लोक बघायला यायचे, कारण सगळे नाचायचे, अशी डान्स बिन्स वगैरे. भूषण हम्म. कडू तर तिथूनच आलाय, मी तिथूनच आले. हम्म. आमचं ते जे तो जो मंच होता ना, तो लकी मंच. म्हणजे इव्हन सचिन माने म्हणून आहे, तो तो तर म्हणजे त्याने तर मायकल जॅक्सन बरोबर तो नाचलाय, हा. त्याचाही तोच मंच. हो, हम्म. हम्म. सचिन माने. तर आम्ही सगळे हे त्याच मंचावर. तर 9 वेळा सकाळ, आणि लहान बरं, मी प्रॉपर नाचले, मला जे शिकवलं, भले मी झोपेत होते, पण मी ते 9 वेळा. त्याला वन्स मोर आला, 7,000 रुपये मिळाले. बरं, तो डान्स फक्त केबलवरती, तो राजू म्हात्रे म्हणून त्यांची केबल होती ना, तो हम्म. दाखवायचा. त्याला इतकं आवडलं होतं ते. मी तेव्हाच फेमस झाली होती.
डान्ससाठी. आणि ना मग प्रत्येक वर्षी असं व्हायचं की ही आता काय नाचणार? मग चोली के पीछे, तम तम्मा तम्मा लोगे. तमा तमा लोगे, त्यावेळची तीच गाणी. त्या जुम्मा चुम्मा चुम्मा दे 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 दे. दे हा किमी काटकर पिक्चर वगैरे सगळं केलंय मी. सगळे नाचले मी. आणि मग ते वाट बघायचे लोक. हम्म. आता ना हे मी फार बोलत नाही, तर माझं पिळगावकर करतील. फार मी माझं कौतुक करणार नाही. कारण काय हल्ली स्वतःचं कौतुक करायचं म्हणजे भीती वाटायला लागली. पण पण खरोखर सांगते की सुरुवात माझी ऍक्च्युली ना त्या गाण्याने झाली आहे, डान्सने. आया हे राजा लोगो रे लोगो. हम्म. तसं बघायला गेलं तर पहिल्यांदा मंचावर जे मी पाऊल ठेवलं ते त्या गाण्याने. हम्म. आणि तिथून काय झालं, बरं मला काही या इंडस्ट्रीत इंटरेस्ट नाही, ऍक्टिंग मध्ये इंटरेस्ट नाही, काय नाही. माझी 10वी झाली, मी कॉलेजमध्ये गेले. कॉलेजमध्ये गेल्यानंतर मला आमच्याच ग्रुपमधला एक पोरगा आवडायला लागला. तो तिथे ते माहिती INT, त्या INT स्पर्धा. हा. INT स्पर्धा सुरू झाली. हम्म. तो तिकडे जायला लागला म्हणून मी त्याच्या नादात जायला लागले. हा म्हणजे जेवढं तेवढं जास्त वेळ आपण राहतो ना, एकत्र राहिलं मिळेल. हा. विचारणं काहीच झालं नव्हतं, पण आपल्याला आवडतं ना कोणतरी. कॉलेजमध्ये गेल्यावर आपण पुस्तक नंतर उघडतो, पण कोण आहे आवडणार हे जे असतं ना, तर ते झालं होतं. तर तो गेला म्हणून मी पण गेले होते. मी जस्ट बसायचे जाऊन फक्त आणि मजा करायची. ते शिबिर वगैरे, ते हे शिकव ते शिकव. हम्म. पण तिथे तर सिनियर्सने एकदा मला म्हटलं होतं की ही कशाला येते, हम्म. हिला काहीच करायचं नाही, ही स्वतः करून काहीच दाखवत नाही. म्हणजे ते असतं ना, तुला काय येतं तू करून दाखव, हिला काय येतं हे करून दाखव. मला काहीच येत नव्हतं ग. तर मला सिनियर्स नाही, एकदा वैभव पवार नावाचा आम्हाला सिनियर, तो बऱ्यापैकी आपल्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो खूप वेगळ्या लेवलला. हो, हा. हा बॉलिवूडमध्ये वगैरे असं बरंच त्याचं आहे. काय काय हम्म. काय काय करत असतो तो. आता तो सिनियर होता ना, त्याने मला रडवलं, तू कशाला येतेस, आमचा वेळ का फुकट घालवतेस? कोण आहेस तू? होय इथपर्यंत वगैरे. आणि मी रडले होते आणि मी गेले. नंतर काय आलं, एकांकिका बसवायला घेतली यांनी. त्यामध्ये काकूचा रोल आला, जी शेजारची असते. हा. आणि कॉमेडी होता तो. हम्म. त्यांना मुलगी मिळेना. ते म्हणाले, अरे तिला बोलवा रे, ती येत होती. बघूया तिने केलं तर केलं. बरं तो जो पोरगा होता तो त्या एकांकिकेत होता. मी म्हटलं हम्म. अच्छा, म्हणजे 1-1.5 महिना आपल्याला रिहर्सल वगैरे. हम्म. आणि परत हे पण असतं ना, कॉलेजमध्ये अभ्यास करायला नको, कारण मी स्पर्धेत आहे ना, त्याच्यामुळे हम्म. कॉलेज अटेंड पण करायला नको, काय बरोबर. नको. मी गेले ग. आणि मी मंगेश सातपुते होते. हा. हा हा मंगेश हा. सातपुते होते दिग्दर्शक. आम्हाला त्या ऑप्शन नावाची होती, कुणाल लिमये म्हणून आहेत ना, त्यांनी लिहिली होती. कौन बनेगा करोडपती वरती होती ती. त्याला नुकतंच सुरू झालं सुरू होतं झालं आणि होतं. हा. त्याच्यावरती होती. हा. आणि ते शेजारच्या बाईचं होतं. साहित्य संघ हा माझा पहिला हे आहे मंच, म्हणजे नाटकासाठी, ओ. एकांकिकेसाठी. हो, गिरगावच ना. गिरगावचं साहित्य म्हणजे हो हो. एक एक पाय माझा साहित्य संघात आणि एक पाय माझ्या चाळीत, माझ्या घरात तिथे इतकं जवळ राहतेस आहे. तू? तिथे ओ. राहते मी त्या चाळीत. अच्छा. तर ते त्या एंट्रीलाच लाफ्टर, म्हणजे तेव्हा तू बारीक होतीस? बऱ्यापैकी. हा. तरी पण कॉलेजमध्ये? 88 किलो वगैरे अशी हो. होते. हो, म्हणजे आधीपासूनच गुडगुडीत बाळ मी होतीस तू? गुडगुडीत आहे, मी गुडगुडीत बाळ हम्म. आहे. हम्म. तर आला म्हणजे लाफ्टर वगैरे आला, ते बरं झालं. त्यानंतर ती एकांकिका दूरदर्शनने ठरवलं की ही एकांकिका दाखवायची दूरदर्शनला. ते हा. आमचं शूट झालं. तर तिथे ना संतोष पवार यांची पहिल्या बाबाचा पहिला मुलगा ही एकांकिका दुसरी आली होती, आमची तिसरी आली होती. त्यांचं पण शूट झालं, आमचं पण शूट झालं. त्यानंतर काय झालं, भूषण म्हणाला की भूषणला माहित नाही की मी हम्म. एकांकिका वगैरे केली आणि ती तिसरी आली वगैरे. हम्म. हम्म. तर तसा कधी संबंध नाही. तो म्हणाला की अरे तू एकांकिका केलीस का, INTला ती नम्रात वगैरे आली. म्हटलं हो. मग तो मला म्हणाला की त्याच्या मित्राचं गावी नाटक असतं, म्हणजे हनुमान जयंतीला हम्म. नाटक करायचं असतं गावातलं. हम्म. कर ना तू मुन्नी. तो मला मुन्नी म्हणतो ना, सगळेच मला मुन्नी म्हणतात. कर ना मुन्नी तू नाटक. म्हटलं अरे पण मला काही येत नाही. कर ग तू करशील, मी आहे ना. तो दिग्दर्शक. हम्म. आणि ते आम्ही नाटक केलं. त्या नाटकामध्ये सिरियस काम होतं आणि त्यात मी लाफ्टर काढले. तो मला ओरडला वगैरे ती गोष्ट वेगळी, पण त्याला कळलं की हिच्यामध्ये ह्युमर आहे. मग हम्म. संतोष पवारांचं धक्के-बुक्के जे नाटक करणार होते हम्म. आणि त्याच्यामध्ये भूषण पण होता. तर मग ते अरे ह्या कॅरेक्टरसाठी मुलगी पाहिजे रे, कोणतरी कॉमेडी अशी गुबगुबीत आईसाठी हे ते वगैरे. मग भूषणने त्याला सांगितलं की अशी अशी मुलगी आहे. मी हम्म. आल्यानंतर मग संतोष दादाने ओळखलं की अरे ही मुलगी त्या एकांकिकेत पण होती हम्म. किंवा असं असं मी बघितलंय. मग तसं ते सुरू झालं माझं प्रवास प्रवास नाटकाचा. नाटक म्हणजे धक्काबुक्की नाटक. धक्के-बुक्के. धक्केबुक्की. आणि त्याच्यात कोण होतं धक्केबुक्की मध्ये? आशिष पवार, भूषण कडू, आनंदा कारेकर, संतोष पवारचं लेखन लेखन दिग्दर्शन. दिग्दर्शन. आणि पहिलं नाटक, बरं त्याच्यामध्ये महिनाभर मी नाचतेच आहे. माझं काही नाही ऍक्टिंग बिक्टिंग, नाचतेच आहे.
उद्या प्रयोग आहे शुभारंभाचा, तर आज रात्री त्याने मला वेगवेगळे कॅरेक्टर्स दिले. आई, देवी, ही बाई, ती बाई असं. हो मी आगंतुक केलंय माझ्या पहिल्याच प्रोफेशनल नाटकात.